हॅलो फ्रेंड्स, मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत आलू प्याजवाली पुरी, म्हणजेच याला मराठीमध्ये आपण व्हेजिटेबल पुरी म्हटलं तरी पण चालेल. अगदी मसालेदार आणि 10 ते 15 मिनिटातच ही रेसिपी तयार होते आणि लहान मुलं तरी पाहता क्षणी फस्त करतील इतक्या चविष्ट या पुऱ्या तयार होतात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुऱ्या अगदी टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि सॉस बरोबर किंवा दह्याबरोबर, लोण्याबरोबर तुम्ही याला सर्व केलं तरी पण चालेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या पुऱ्या किती परफेक्ट तयार झालेल्या आहेत आणि टेस्टसुद्धा इतकाच परफेक्ट तयार झाला होता आणि अगदी 10 ते 15 मिनिटातच या पुऱ्या तयार करून रेडी झाल्या होत्या. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी या ठिकाणी मी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी 2 मीडियम साईजचे कांदे सुद्धा तुकडे करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या ज्या आहेत साधारणपणे 3 ते 4 मीडियम साईजच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या जर जास्त स्ट्रॉंग असतील तर 1 ते 2च घालायच्या आहेत. थोडंसं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. आता याची आपण पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि पेस्ट तयार करून झाल्यानंतर अगदी पातळ अशी पेस्ट तयार होते, त्यामुळं वरून आपण एक्स्ट्रा पाणी ओतायचं नाही आहे. आता याच्यामध्ये मसाले ॲड करूयात. तर या ठिकाणी मी थोडंसं हिंग पावडर घेतलेलं आहे, त्याचबरोबर थोडासा ओवा घेतलेला आहे, धना पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरा पावडरसुद्धा घेतलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी अख्खा साबूत जिरा आणि धन्याला ओबडधोबड कुटून याच्यामध्ये ॲड केलेला आहे. अर्धा चमचा या ठिकाणी लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ, साधारणपणे 1.5 चमचा मीठ मला या ठिकाणी लागलेलं होतं. आता याच्यानंतर अर्धा चमचा या ठिकाणी हळदसुद्धा मी याच्यामध्ये मिक्स केलेली आहे आणि पांढरे तीळ जे आहेत ते 1 चमचा भरून वापरलेला आहे. आता अर्धा वाटी या ठिकाणी मी रवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 1 वाटी या ठिकाणी आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस आपण असंच मिक्स करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी 1 वाटी भरून या ठिकाणी मेथी जी आहे ती बारीक कापून घेतलेली होती आणि याच्यामधून आता वरून आपल्याला एक्स्ट्रा पाणी थोडंसं सुद्धा वापरायचं नाही आहे. याच्यामध्येच आपण हे पूर्ण पीठ जे आहे तिंबून घेणार आहोत आणि पूर्ण तिंबून झाल्यानंतर जर तुम्हाला पीठ अगदीच घट्ट वाटलं तर अगदी 2 चमचे एवढंच पाणी वापरायचं आहे. पण ऑलरेडी बटाट्याची जेव्हा आपण पेस्ट करतो तर त्या बटाट्याची पेस्ट जी असते ती खूप सारं पाणी सोडते, त्यामुळे याच्यामध्ये ऑलरेडी खूप सारं पाणी सुटलेलं आहे. त्यामुळे पीठ जे आहे याच पेस्टमध्ये आपण तिंबून घेणार आहोत. तर पूर्ण पीठ तिंबून झाल्यानंतर याच्यावर आता 1 चमचा एवढं तेल ओतायचं आहे आणि तेल ओतून झाल्यानंतर आणखीन 2 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी 1 चमचा एवढं अंदाजाने तेल घेतलेलं आहे आणि या पिठाला आणखीन 1 मिनिटासाठी आपण तिंबून घेणार आहोत आणि तिंबून झाल्यानंतर हवं असेल तर 10 ते 15 मिनिटासाठी या पिठाला तुम्ही रेस्ट होण्यासाठी ठेवू शकता, नाहीतर डायरेक्टली पुऱ्या तळल्या तरीसुद्धा चालेल. आता याचे मी मीडियम साईजचे गोळे तयार करून घेते आणि गोळा जो आहे आपण कणकेचं गव्हाचं जे पीठ असतं त्याच्यामध्ये बुडवून याच्या पुऱ्या तळून घेणार आहोत आणि ज्यावेळेस तुम्ही पुऱ्या तळताय त्यावेळेस त्या अगदी जाड ठेवायच्या आहेत. पातळ केल्या तर पुऱ्या फुगणार नाहीत. तर या ठिकाणी भरपूर मी याला पीठ लावून घेतलेलं आहे आणि आपलं जाड साईजच्या याच्या पुऱ्या आता लाटून घ्यायच्या आहेत आणि जोपर्यंत पुऱ्या आपल्या लाटल्या जात आहेत तोपर्यंत तेलसुद्धा मी कडक तापवायला ठेवलेला आहे. पुऱ्या ज्या आहेत अगदी गरम तेलामध्ये सोडायच्या आहेत, नाहीतर पुऱ्या ज्या आहेत त्या फुगणार नाहीत व्यवस्थित. तर अशाच पद्धतीने याच जाडीच्या सर्व पुऱ्या आपण लाटून घ्यायच्या आहेत. तर तेल अगदी कडक तापलेलं आहे आणि तापल्यानंतर आता याच्यामध्ये 1 बाय 1 आपण पुऱ्या तळून घेणार आहोत. तर या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही पुऱ्या तळताय त्यावेळेस वरून झारीने याला प्रेस करायचं आहे, जेणेकरून पुऱ्या ज्या आहेत त्या
टम्म अशा फुगल्या जातील. तर ज्यावेळेस तेल थंड असतं त्यावेळेस पुऱ्या थोड्याशा कमी फुगतात आणि जसं जसं तुमचं तेल अगदी कडक तापलं जाईल तसं तसं या पुऱ्या व्यवस्थित फुगायला सुरुवात होतात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुरुवातीची जी पुरी आहे ती व्यवस्थित फुगलेली नाही आहे, पण नंतरनं जसं जसं आपलं तेल तापलं जाईल तसं तसं या पुऱ्या अगदी व्यवस्थित फुगल्या जातात आणि अगदी मसालेदार आणि चमचमीत झाल्यामुळे तुम्ही सॉस किंवा दह्याबरोबर जरी सर्व केलं किंवा डायरेक्टली असंच जरी खाल्लं तरी सुद्धा अगदी टेस्टी लागतात. तर आता तेल अगदी कडक तापलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पुरी किती व्यवस्थित फुगायला सुरुवात झाली आहे. सर्व पुऱ्या ज्या आहेत तुम्ही झारीने असंच प्रेस करत करत याला तळायचं आहे, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही पुऱ्या याच्यामध्ये सोडाल त्या व्यवस्थित फुगल्या जातील. तर याच्यानंतरच्या सर्व पुऱ्या अगदी टम्म अशा फुगल्या होत्या आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुरी अगदी परफेक्टली फुगलेली आहे आणि अगदी दिसायला सुद्धा लुक एकदम परफेक्ट आलेला आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत आणि आता सर्व पुऱ्या तळून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही याला सॉस बरोबर, दह्याबरोबर किंवा बरोबर याला सर्व करू शकता. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुऱ्या किती परफेक्ट तयार झालेल्या आहेत. प्रत्येक पुरी ही अशीच फुगलेली आहे आणि खायला सुद्धा अगदी टेस्टी झालेली होती. तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करून पाहायला विसरू नका आणि त्याचबरोबर जर तुम्हाला रेसिपी आवडली तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला आणि लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका.